धन्यवाद। उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंना सविनय जय भीम। मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, उमेदवार सुनीताताई गायकवाड आणि सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी, सगळ्यांची नावं घेत नाही कारण आता वेळेची मर्यादा आहे आणि रेखाताईंना सुद्धा बोलायचं आहे, आपल्याला रेखाताईंना ऐकायचं आहे। दोस्तो, ही निवडणूक राजकीय आहे असं मला वाटत नाही। हा 20 तारखेला घ्यायचा निर्णय हा राजकारणासाठी, राजकारणाचा, कुणाचा तरी पक्षाचा, एखाद्या उमेदवाराचा, कुठल्या तरी राजकीय विचारधारेचा, त्याचा निर्णय करणारा केवळ दिवस आहे असं मला वाटत नाही। 20 तारखेचा मतदानाचा दिवस हा तुमच्या आयुष्याचा, वैयक्तिक तुमच्या जीवनाचा, तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या लेकरा बाळांच्या भविष्याचा, या वस्तीचा, तुमच्या प्रगतीचा किंवा अधोगतीचा, त्याचा निर्णय करण्याचा दिवस आहे। त्यामुळे मला काय करायचंय, कोणतरी निवडून येईल, त्याचं काय भलं होईल नाही तर वाईट होईल, या मानसिकतेत आपण जे दरवेळेला निवडणुकीत राहतो ते आता राहून चालणार नाहीये। आपल्याला आता हा विचार ठेवावा लागणार आहे की जर 20 तारखेला योग्य दिशेने मतदान झालं तर माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या मुलाबाळांचं भवितव्य हे योग्य दिशेने जाणार आहे, ते सुरक्षित राहणार आहे। मात्र जर या निवडणुकीत विपरीत परिणाम झाला, चुकीचा निकाल आला, चुकीचा उमेदवार निवडला गेला, तर या वस्तीचं, इथे राहणाऱ्या समूहाचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या मुलांचं भवितव्य हे अंधारात आहे। कसं आहे, आतापर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने आपलं मत हे दुसऱ्यांना देत आलो म्हणून दुसरे निवडून येत आले। तुमच्यात राहणारा, तुमच्यासारखे हाल अपेक्षा सहन करणारा, त्याच अडचणींचा सामना करत पुढे जाणारा, तुमचं जगणं हे त्याचं जगणं आहे, अशा पद्धतीचा उमेदवार आजपर्यंत आपण निवडून दिला नाही। त्यामुळे एकदा निवडणूक संपली की तो त्याच्या उंच टॉवरमध्ये राहतो, एसी गाड्यांमधून फिरतो, त्याच्या कार्यालयात गेलं तर त्याच्या पीएला सुद्धा तुम्हाला भेटता येत नाही। पुढची 5 वर्ष तुमचं ऐकून घ्यायला कोणी तिथे उपस्थित राहत नाही। मग 5 वर्ष आपण काय करतो? 5 वर्ष आपण शिव्या देण्यात, बोटं मोडण्यात घालवतो आणि पुन्हा निवडणूक आली की मग आपली मतं वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी विकून टाकतो। मग ते पैसा असेल, दारू असेल, खाणं पिणं असेल, कोणीतरी मान दिला, सन्मान दिला, तेवढ्यावरती असेल, आपली मतं ही आपण दुसऱ्यांच्या पारड्यात टाकतो आणि पुन्हा 5 वर्षासाठी इथल्या वस्तीचा, इथल्या मतदारसंघाचा आपण लिलाव करून टाकतो। त्यामुळे कुठेतरी आता हे थांबलं पाहिजे असं जर वाटत असेल तर स्वतःच्या काळजावर हात ठेवून विचार करा। लेकरं असतील तर त्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवा आणि स्वतःच्या मनाला विचारा की मला माझ्या लेकराला पुढे जाऊन चर्सी झालेला, व्यसनाधीन झालेला, गुन्हेगार झालेला पाहायचा आहे की त्याला चांगला अधिकारी झालेला, उद्योजक झालेला, मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असलेला पाहायचा आहे? तुमच्या लेकराचं भवितव्य कसं हवंय तुम्हाला? जर तो गुन्हेगार हवा असेल, तो व्यसनाधीन झालेला चर्सी गंजेटी हवा असेल तर तुम्ही बिंदास इथं असलेले जे सगळे प्रस्थापित पक्ष आहे कुणालाही मतदान द्या, आम्हाला नका देऊ। पण तुम्हाला जर वाटत असेल की या वस्तीतल्या लेकरांचं भवितव्य सुधारावं, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, या वस्तीतली व्यसनाधीनता कमी व्हावी, इथली गुन्हेगारी कमी व्हावी, इथल्या माता भगिनींना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्या, इथं पाण्यापासून रस्ते, वीज ही व्यवस्थित आणि मुबलक प्रमाणात मिळावी आणि इथून पुढची जी काही पिढी आहे ती पिढी आमच्यापेक्षा चांगलं जीवन जगावी, त्यांना चांगलं राहणीमान मिळावं, हे जर मनापासून वाटत असेल तर तुमच्यातलीच एक असलेली सुनीताताई इथं तुमची उमेदवार म्हणून उभा आहे। त्यांच्या नावासमोर असलेलं गॅस सिलेंडर जे, त्याच्या समोरचं बटन दाबा, तुमचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ते बटन दाबा। नाही तर आतापर्यंत जसं ज्या पद्धतीने हाल अपेष्टा सहन करत आपण जगतोय तेच पुढे चालू ठेवायचं असेल, लेकरा बाळांना देशोधडीला लावायचं असेल,
तर तुम्हाला सगळे पर्याय मोकळे आहेत. तुमच्या लेकरांना आजपर्यंत शिक्षण जे काही मिळत होतं ते इथून पुढे मिळणार नाहीये. मागच्या 5 वर्षामध्ये 3,500 सरकारी शाळा आलटून पालटून अडीच वर्ष सत्ता वाटून घेतलेल्या या 4 पक्षांनी संपवलेल्या आहेत, बंद केलेल्या आहेत. खाजगी शिक्षण परवडत नाही, सरकारी शिक्षण उपलब्ध नाही. मग करणार काय? तुमची मुलं 4थी 5वी 6वी 7वी पर्यंत जाणार, शाळा सोडून देणार. मग कुठेतरी सफाई कामगार म्हणून काम कर, स्वीपर म्हणून काम कर, मॉलमध्ये जाऊन हेल्पर म्हणून काम कर, कुठल्या तरी टेम्पोला लटकून क्लीनर म्हणून काम कर. हीच त्याची जिंदगी ठेवायची आहे का? की त्याला चांगलं उच्च शिक्षण मिळावं, अधिकारी म्हणून त्याने मोठ्या हुद्द्यावर जावं, त्याला चांगलं प्रशिक्षण मिळावं, त्याने स्वतःचा उद्योग खोलावा आणि उद्योजक व्हावं, चांगला लाखो करोडोचा पैसा कमवावा आणि पुढच्या पिढ्यांचं भवितव्य बदलावं. हे जर वाटत असेल तर हा एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे. खराबीच करायची असेल भवितव्याची तर तुम्हाला शिवसेना, भाजप, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, काँग्रेस सगळे पडलेले आहेत. आज या सगळ्या पक्षांनी मिळून तुमच्या माझ्यातले जे काही 4-2 शिकले पुढे गेले, नोकऱ्या लागल्या, त्यांना जाण्यासाठीचा जो मार्ग होता आरक्षणाचा, तो आरक्षणाचा मार्ग बंद करायला घेतलेला आहे. शिक्षणातलं आरक्षण बंद होणार, नोकऱ्यातलं आरक्षण बंद होणार, ओबीसींचं तर राजकारणातलं आरक्षण यांनी संपवून टाकलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने 15 दिवसापूर्वी निकाल दिला की ओबीसीचं राजकारण वगळून निवडणुका घ्या. मग इथे बाळासाहेब जे म्हणतात की राज्यामध्ये मराठा खानावळ आहे, 2 मराठा खानावळ आहे, एक महाविकास आघाडीची मराठा खानावळ, दुसरी महायुतीची मराठा खानावळ. सगळ्या पक्षात असलेले मराठा नेते ठरवणार कोणाला काय द्यायचं कोणाला काय नाही द्यायचं. त्यांच्याच पावण्या रवळ्यामध्ये सत्ता राहणार. गणेश नाईक तिकडनं भाजपवरती निवडून येणार, संदीप नाईक इकडनं राष्ट्रवादीवर निवडून येणार. बाप संविधानाचा विरोधक, पोरगा संविधानाचा रक्षक. राहताय कुठं? एकाच घरात. अरे याला काय लोकशाही म्हणतात? हसं करून ठेवलं यांनी लोकशाहीचं. ही घराणेशाही आहे. कुठल्याही जिल्ह्यात जा आणि नावं काढा, हा याचा मेवना, तो त्याचा साडू, ही याची बहीण, तो त्याचा भाऊ. पावण्या रावळ्यांनी सगळं राजकारण वाटून घेतलेलं. 160 मराठा कुटुंबांमध्ये या राज्यातली सत्ता विभागली जाते. तुमच्या माझ्यासारखे रस्त्यावर राहतात, आपल्या हाताला काही येत नाही. काय येत नाही? कारण सभागृहात तुमचा माझा आवाज बनून जाणारा, तुमचं माझं जगणं माहिती असलेला माणूस नसतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. सुनीताताई म्हणाल्या का माझ्या भगिनीच इथे आहेत. ताई, ही ताकद आहे तुमची की इतक्या मोठ्या प्रमाणात महिला इथं आलेल्या आहेत. त्यांना लाडकं म्हणून फसवणारे भाऊ तिकडे सत्तेत बसलेत, पण या फसवल्या गेल्या नाहीत. यांना चांगलं माहिती आहे हे दोडके भाऊ आहेत, हे लाडके नाही आहेत. यांना पहिले 5 वर्ष आठवण नाही झाली बहिणीची. निवडणूक जवळ आल्यावर 1500 टाक, 3000 टाक, 4500 टाक, आणि वर जिल्ह्यात जाऊन पैसे आले का? पैसे आले का? तुझ्या बापाचे पैसे आहेत? आम्हाला विचारतो पैसे आले का? पैसे आमचा घामाचा, कष्टाचा, आमचा टॅक्सचा पैसा आहे. तो आमच्या खात्यात आला तर काय चुकलं? उलट तू फक्त 1,500 देतोय. बाळासाहेब म्हणतात जर वंचितची सत्ता आली तर आम्ही 3,500 रुपये प्रतिमाह देऊ. इथल्या महिलांचा तो हक्क आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे. त्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही. आपण सुज्ञ आहात. आजपर्यंत आपलं भवितव्य आपण दुसऱ्यांच्या हातात दिलं आणि नाश करून घेतला. आज पहिल्यांदा संधी आलेली आहे. तुमच्यातली एक माता भगिनी, एक महिला या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे. तुम्ही सुनीता गायकवाडला उमेदवार म्हणून नका बघू, तुम्ही स्वतःला उमेदवार म्हणून बघा. तुम्ही तुमचं मत तुम्हाला द्या, गॅस सिलेंडरला द्या. एवढी या ठिकाणी विनंती करेल आणि थांबेल. धन्यवाद. जय भीम.